36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नागपूर दिनांक 10 डिसेंबर रोजी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटेकच्या वतीने नागपूर विधान भवनावर मोर्चा काढून संपूर्ण महाराष्ट्राचे आणि मंत्रिमंडळाचे लक्ष वेधले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या तात्काळ पूर्ण व्हाव्या यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा पुकारला असून आम्हाला मानधन नको, वेतन हवंय, पेन्शन योजना लागू करा, ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे, पोषण भत्ता, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि थकीत मानधन मिळण्यासाठी आणि शासकीय कामाचा बोजा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिल्यामुळे तो बोजा कमी व्हावा आणि बऱ्याच मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं. यावेळी उपस्थित यवतमाळ, वर्धा, नागपूर, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, गडचिरोली संपूर्ण महाराष्ट्रातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतलाय. आज अंगणवाडी सर्व राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचा आयटकतर्फे आमचा मोर्चा आहे. आज विधान भवनावर आलेला आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या 4 आहेत. ग्रॅज्युएटी आम्हाला मिळाली पाहिजे. केंद्र सरकारने ग्रॅज्युएटी देण्याचा प्रस्ताव केलेला होता, पण आम्हाला ग्रॅज्युएटी मिळाली नाही. तसेच आम्हाला म्हातारपणाचा आधार म्हणून पेन्शन मिळाली पाहिजे आणि आम्हाला आजारपणाचा रोजा मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मागील आम्ही 54 दिवसाचा संप केला. 54 आम्हाला त्यावेळेस मानधन तर मिळालंच नाही आणि आम्हाला 54 दिवस संपन्न करून सुद्धा आमचं मानधन तर केलंच, पण त्यांनी सरकारने वाढ केली की 5000 रुपये मानधन सेवी केलं. वेतन पाहिजे आहे. आपलं वेतन आहे 35,000 गटप्रवर्तकांना आणि अशांना 26,000 किमान. मातृवंदना योजना आम्हाला आमच्याकडे नको पाहिजे, ते आरोग्य डिपार्टमेंट वाल्याकडे द्यावं. पंतप्रधान मातृवंदना आम्हाला नको पाहिजे, ती आशावाल्यांना होती त्यांना द्यायचं, आम्हाला नको पाहिजे ती. हा जो मोर्चा दिसतोय याच्यामध्ये वेगवेगळे योजना कर्मचारी आहेत. आपण आता ऐकलं असेल की सध्या जिकडे तिकडे SIR चालू आहे आणि त्याच्या ड्युटीमध्ये आशांना लावून दिलं. आशा आहेत म्हणे त्यांनी काम करावं, म्हणजे काही काम करायला त्यांना आशा, अंगणवाडी सगळ्या योजना. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मनोहर शेख, नागपूर.